हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा सेक्रेटरी प्रॅक्टिस हा सब्जेक्ट शिकत आहोत. पहिला लेसन आहे आपल्यासमोर सेक्रेटरी, आणि आपण स्टार्ट करतोय इंट्रोडक्शन पासून. चला पहा तर मग. इंडियन इकॉनॉमी इज फास्ट डेव्हलपिंग हॅज फास्टेस्ट ग्रोईंग सर्व्हिस सेक्टर इन द वर्ल्ड. जगाच्या कंपॅरिझनमध्ये इंडियन इकॉनॉमी कशी आहे तर खूप डेव्हलपिंग आहे, आणि सर्व्हिस सेक्टर जे आहेत ते आपल्या इंडियन इकॉनॉमीमध्ये एकदम फास्ट ग्रो होत आहेत. व्हेरियस फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन हॅव इमर्ज इन द प्रेझेंट इकॉनॉमिक सिच्युएशन. आणि सध्याच्या इकॉनॉमिक सिच्युएशनमध्ये खूप सारे ऑर्गनायझेशनचे फॉर्म्स विकसित झालेले आहेत. फायनान्स इज नीडेड टू एस्टॅब्लिश अ बिझनेस. बिझनेस म्हटलं की बिझनेस चालवण्यासाठी गरजेचं आहे तर फायनान्स, पैसा. बिझनेस चालवायचा असेल, बिझनेसला मॉडर्नाइज करायचं आहे, बिझनेसला एक्सपांड करायचं आहे, डायव्हर्सिफाय करायचं आहे, कोणतीही ॲक्टिव्हिटी असो, फायनान्स शिवाय, कॅपिटल शिवाय होऊच शकत नाही. द रोल ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट हॅज बिकम इम्पॉर्टंट टू द कॉर्पोरेट वर्ल्ड. आणि याच कॉर्पोरेट वर्ल्डला, कंपनी वर्ल्डला जे आहे ते इम्पॉर्टंट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. Expert individuals having special capabilities and knowledge to grow business have now become important for our present Indian business scenario. इंडिव्हिज्युअल जे असे एक्सपर्ट आहेत, त्यांची स्पेशल कॅपॅबिलिटी असणार आहे, त्यांचं नॉलेज बिझनेसच्या ग्रोथसाठी गरजेचं ठरतं. सो प्रेझेंट बिझनेस सिनारिओ जो इंडियामध्ये आहे त्याच्यानुसार हे खूप गरजेचं आहे की असे इंडिव्हिज्युअल एक्सपर्ट बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांच्या कॅपेबिलिटीज, नॉलेज कसं यूज करता येईल. द प्रोफेशन ऑफ सेक्रेटरी इज वन सच प्रोफेशन विच कॅटर्स टू द चेंजिंग डिमांड्स ऑफ बिझनेसमॅन अँड ऑर्गनायझेशन. आता असंच एक प्रोफेशन आपल्याला सांगितलंय तर ते म्हणजे सेक्रेटरी. हे असं प्रोफेशन आहे जे प्रत्येक बिझनेसमॅनला गरजेचं आहे, प्रत्येक ऑर्गनायझेशनला गरजेचं आहे. द सब्जेक्ट सेक्रेटरियल प्रॅक्टिस डील्स विथ ओरिजिन, इम्पॉर्टन्स, features, types, appointment, qualities, qualifications, functions, duties of different types of secretaries and the functioning of joint stock company. आता सेक्रेटरियल प्रॅक्टिस या सब्जेक्टमध्ये काय कोणकोणत्या गोष्टी असू शकतात, कोणकोणत्या कन्सेप्ट असू शकतात ते आपल्याला सांगितलं आहे. लाईक ओरिजिन, इम्पॉर्टन्स, फीचर्स आणि सो मेनी ते सांगितलेलं आहेत, आपण रीड केलेल्याच आहेत. ओके, सो या सर्वांबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन या सेक्रेटरियल प्रॅक्टिस सब्जेक्टमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर आता ओरिजिन ऑफ सेक्रेटरी. आता सेक्रेटरी हे आपल्या टॉपिकचंच नाव आहे, आणि या सेक्रेटरी या शब्दाची ओरिजिन म्हणजे उगम कसा झाला. अंटिल द लेट 19th century, persons involved in daily correspondence and the activities related to finance had assumed the title secretary. 19वे शतक म्हणजे 19th century संपेपर्यंत सेक्रेटरीला काय म्हटलं जायचं किंवा सेक्रेटरी कोणाला म्हटलं जायचं, असा पर्सन जो डेली करस्पॉन्डन्स म्हणजे पत्र व्यवहार करायचा आणि फायनान्स रिलेटेड पैशाच्या संबंधात सगळ्या ऍक्टिव्हिटीजकडे लक्ष द्यायचा, असा व्यक्ती सेक्रेटरी म्हणून ओळखला जायचा. लॅटिन वर्ड्स सेक्रेटम और सेक्रेटस विच मीन्स द सिक्रेट्स. तर लॅटिन शब्द काय होता, सिक्रेटम किंवा सेक्रेटस. या शब्दाचा अर्थ सिक्रेट्स, आणि अशा या शब्दापासून सेक्रेटरी हा शब्द आला. द वर्ड सेक्रेटरी इज डिराइव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड सेक्रेटरियस. तर लॅटिन शब्द कोणता आहे तो सेक्रेटरियस, त्या शब्दापासून आलेला हा शब्द आपल्याकडे सेक्रेटरी, ज्याचा अर्थ काय, समवन हु वर्क्स फॉर अ पर्सन ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स. म्हणजे असा व्यक्ती जो कोणासाठी तरी एक इम्पॉर्टंट वर्क करणारा पर्सन असणार आहे. इन द रोमन टाइम्स, एकदम हिस्ट्रीमधलं आपल्याला सांगतात, हिस्ट्रीमध्ये रोमन साम्राज्य वगैरे होतं बघा, त्यांच्या वेळेस रोमन टाइम्स स्क्राईब असा शब्द होता. वॉज प्रोफेशनल लेटर रायटर और वन हू मेंटेन्स कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स. त्यावेळेस प्रोफेशनल लेटर लिहिणारा, कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड ठेवणारा पर्सन होता, तो म्हणजे होता स्क्राईब रोमन साम्राज्याच्या वेळेस. नंतर प्राचीन भारतीय इतिहासामध्ये, एन्शियंट हिस्ट्रीमध्ये सेक्रेटरी वॉज रिफर टू ॲज. सेक्रेटरीला त्यावेळेस काय म्हटलं जायचं, ज्यावेळी राजे रजवाडे वगैरे ज्यावेळेस होते त्यांच्या काळामध्ये अमात्य, सचिव किंवा चिटणीस असं म्हणून त्यांना ओळखलं जायचं. असे पर्सन सेक्रेटरीचे वर्क करायचे, म्हणजे सेम पत्रव्यवहार करणं, लेटर रायटिंग करणं आणि महत्त्वाचे इम्पॉर्टंट सिक्रेट रेकॉर्ड्स ठेवणं, हे त्यांचे मेन वर्क्स. टुडे
द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो हॅव सेक्रेटरीज. सध्या जर पाहिलं आपण स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांना सुद्धा सेक्रेटरीची गरज लागते, तेही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, कारण त्यांचं फंक्शन्स, त्यांचे कंट्रोल त्यांना करायचे असतात. ओके, म्हणूनच सचिवालय अवेलेबल आहे मिनिस्ट्रीमध्ये. बघा आता ओरिजिन त्यांनी जे आपण पाहिलं तेच इथे पुन्हा सांगितलेलं. लॅटिन लँग्वेजमध्ये सेक्रेटरियस हा शब्द होता, तिथून सेक्रेटरियाला असं म्हणता येईल. रोमन साम्राज्यामध्ये स्क्राईब आणि इंडियन हिस्ट्रीमध्ये अमात्य, सचिव, चिटणीस असे काही नेम्स होते. ते आपल्याला डिटेलमध्ये इथे सांगितलं, त्यांचं मिनिंग्स होतं जे आपण पाहिलेलं आहे. ओके, आता पुढे बघूया मीनिंग अँड डेफिनेशन. द व्हेरियस डेफिनेशन ऑफ सेक्रेटरी, सम ऑफ देम आर फॉलोज. पहा, द ऑक्सफर्ड डिक्शनरी डिफाईन ॲज सेक्रेटरी ॲज. ऑक्सफर्ड डिक्शनरी प्रमाणे सेक्रेटरीची डिफाईन काय सांगितले? अ पर्सन हुज वर्क इज टू राईट फॉर अदर्स. असा व्यक्ती जो दुसऱ्यासाठी रायटिंगचं काम करतो आहे. स्पेशली वन हु इज एम्प्लॉय टू कंडक्ट करस्पॉन्डन्स. म्हणजे असा व्यक्ती ज्याला आपण नियुक्त केलाय कशासाठी? करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार करण्यासाठी, लेटर रायटिंगसाठी, रेकॉर्ड लिहिण्यासाठी, कीप रेकॉर्ड्स, अँड टू ट्रान्झॅक्ट व्हेरियस अदर बिझनेस फॉर अनदर पर्सन और फॉर सोसायटी. दुसऱ्या व्यक्तींसाठी किंवा सोसायटीसाठी बिझनेसच्या खूप साऱ्या ट्रान्झॅक्शन्सकडे लक्ष देणं. असं जो कोणता करणारा पर्सन असेल तो पर्सन सेक्रेटरी असणार आहे. मग ते सोसायटीसाठी असेल, कॉर्पोरेशनसाठी असेल, पब्लिक बॉडीसाठी असेल किंवा पर्सनसाठी असेल, तर तो कोणासाठीही काम करत असेल, पण ही सगळी जर कामं तो करतोय, करस्पॉन्डन्स करणं, रेकॉर्ड ठेवणं, ट्रान्झॅक्शन वेगवेगळे करणं, ही कामं जर तो करतोय तर तो पर्सन असणार आहे सेक्रेटरी. अकॉर्डिंग टू कंपनीज ऍक्ट, कंपनीज ऍक्ट 2013 सेक्शन 2 सबसेक्शन 24 प्रमाणे कंपनी सेक्रेटरीची मीनिंग काय सांगितले बघा. कंपनी सेक्रेटरी और सेक्रेटरी means a company secretary as defined in clause C of subsection 1 of section 2 of the Company Secretaries Act 1980 who is appointed by a company to perform the function of company secretary under this act. म्हणजे ऍक्ट प्रमाणे जर असा कोणत्या पर्सनला अपॉइंट केलं असेल ॲज अ कंपनी सेक्रेटरी म्हणून, तर तो कंपनीचा सेक्रेटरी बनतो. तुम्ही फक्त फर्स्ट डेफिनेशनवर कॉन्सन्ट्रेट करा, ती जरा सोपी आहे, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. तरी पुढे आणखीन काय सांगेल आपल्याला बघूया. द कंपनी सेक्रेटरी ऍक्ट 1980 इथे बघा. अ पर्सन हु इज मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. म्हणजे कंपनी सेक्रेटरी तो पर्सन असू शकतो जो पर्सन इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ICSI या इन्स्टिट्यूटचा मेंबर असेल, तो व्यक्ती सेक्रेटरी असू शकतो. ओके, फ्रॉम द अबव डेफिनेशन, वरील सर्व डेफिनेशन मधून काय समोर येत आहे? सेक्रेटरी इज अपॉइंटेड टू इन्श्युअर द स्मूथ फंक्शनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. सेक्रेटरीला अपॉइंट केलं जातं कारण ऑर्गनायझेशनचं वर्किंग एकदम स्मूथली होण्यासाठी आणि वेगवेगळ्या फंक्शनमध्ये त्याची मदत होण्यासाठी. असिस्ट इन व्हेरियस फंक्शन. कोणकोणते फंक्शन्स? करस्पॉन्डन्स, मीटिंग्स ठेवायची आहे, रेकॉर्ड कीप करायचं आपल्याला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करायचं ऑफिसचं, ही सगळी कामं करण्यासाठी, हे सगळ्या फंक्शन्समध्ये तो मदत करणारा व्यक्ती असतो सेक्रेटरी. सेक्रेटरीचे फीचर्स दिलेले आहेत. ओके, तर स्टुडंट्स आपण म्हणूया आत्तापर्यंत आपण मीनिंग आणि डेफिनेशन्स आणि बेसिक इन्फॉर्मेशन इंट्रोडक्शन पाहिलेली आहे. आजचा व्हिडिओ आपण छोटाच ठेवूया. जरा पहा तुम्हाला समजतंय काय होत आहे, मला तसं सांगा, आणि व्हिडिओ लाईक केला तरी चालेल किंवा कमेंट्स केल्या तरी चालतील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.